नमस्कार मंडळी. जुन्या काळातील दिग्दर्शक राम गबाले यांच्याबद्दल जाणून घेत आहोत. राम गबाले यांचा जन्म 20 मार्च 1924 तर मृत्यू 9 जानेवारी 2009. राजाराम महाविद्यालय कोल्हापूर येथून पदवी प्राप्त केल्यावर राम नारायण गबाले यांनी मास्टर विनायक यांच्या प्रफुल्ल पिक्चर या संस्थेमधून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. मास्टर विनायक यांच्या मृत्यूनंतर ते प्रभात फिल्म कंपनीत यशवंत पेठकर यांच्या हाताखाली दिग्दर्शन करू लागले. त्यावेळेस 1947 मध्ये राम गबाले यांना वंदे मातरम या चित्रपटाच्या स्वतंत्र दिग्दर्शनाची संधी मिळाली. या चित्रपटात पु ल देशपांडे व सुनीताबाई नायक नायिकेच्या भूमिकेत होते. त्यानंतर त्यांनी मंगल पिक्चर्सच्या मोठी माणसे या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. पुढे मंगल पिक्चर्सच्याच देव पावला 1950 सालचा चित्रपट व जोहार मायबाप या 2 अत्यंत यशस्वी चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं. त्यानंतर अनेक चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन करून राम गबाले यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. त्यांचं दूध भात, जशास तसे, घरधनी, देवबाप्पा, पोस्टातली मुलगी, छोटा जवान, जिव्हाळा असे अनेक चित्रपट गाजले. त्यासाठी राम गबाले यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. गबाले यांची मराठी चित्रपटसृष्टीतील कारकीर्द प्रदीर्घ होती. त्यांनी देशभक्तीपर, समाजहिताच्या विषयावर 26हून अधिक मराठी व हिंदी चित्रपट बनवले. छोटा जवान या चित्रपटाला उत्कृष्ट प्रादेशिक चित्रपटाचं राष्ट्रीय स्तरावरील रजत कमल पारितोषिक मिळालं. राम गबाले यांनी शेर शिवाजी 1987 सालचा हा चित्रपट यासारखे 10हून अधिक बालचित्रपट बनवले. 100हून अधिक अनुबोधपट, 15 दूरदर्शनपट, मालिका, जाहिरातपट या सर्वांशी ते दिग्दर्शन व लेखन या नात्याने निगडीत होते. गबाले यांनी रिचर्ड ॲटेनबरो यांना गांधी या चित्रपटाच्या दिग्दर्शनात सहाय्य केलं होतं. पु ल देशपांडे यांच्या बटाट्याची चाळ या निर्मितीत त्यांचा सहभाग होता. मुंबई व दिल्ली दूरदर्शनसाठी त्यांनी अनेक मालिकांची निर्मिती केली होती. गबाले यांनी फिल्म्स डिव्हिजनच्या संचालकपदी राष्ट्रीय स्तरावर नियुक्ती झाली होती. तसेच त्यांनी फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे उपप्राचार्यपदसुद्धा भूषवलं होतं. गोरेगाव येथील चित्रनगरी उभारण्यात त्यांचा सक्रिय सहभाग झाला. त्यांनी चित्रनगरी व्यवस्थापकीय संचालकपदी, राजकमल स्टुडिओच्या व्यवस्थापकपदी काम केलं होतं. काळे गोरे या राम गबाले यांच्या लघुपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. जलदीपला व्हेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये गौरवलं होतं. शतायू केशरी या त्यांच्या लघुपटाला विशेष पुरस्कार मिळाला. तर फूल और कलियाला 1961 सालचा पंतप्रधानांचं सुवर्ण पदक मिळालं. त्यांना 1999 मध्ये सोलापूरच्या श्रीराम पुजारी फाउंडेशनचा पु ल देशपांडे बहुरूपी पुरस्कार मिळाला. याशिवाय व्ही शांताराम, गदिमा, नानासाहेब सरपोतदार यांच्या नावाने पुरस्कारही मिळाले. महाराष्ट्र जीवनगौरव पुरस्काराने राम गबाले यांना सन्मानित करण्यात आलं होतं. वार्धक्याने राम गबाले यांचं पुण्यात निधन झालं. राम गबाले यांना भावपूर्ण श्रद्धांजली.